सामन्याला सुरुवात केली जाते. चढाई करता प्रयत्न पण अथर्वला पाहतोय. पहिले दोन सामने गेले जर होता मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये अथर्वला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. 7च्या सट्ट्यामध्ये चढाई करत असताना अथर्व करिता पहिले तर बोनस मात्र अनुसार चढाई करता पडत 12 नंबर जर्सी परिधान केला. चढाई पट्टापडात चढाई करता पाहतोय. गुडवाट चढाई पट्टो त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बरोबर एक दर्जेदार कामगिरी राहिली असा एक गुडवाट चढाई पट्टापड चढाई करता पाहतोय. बरोबर एक सुंदर चढाई आपण पाहतोय. पहिल्या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई केली जाते. कारण की देवी मांडवकरी संघाच्या माध्यमातून सर्वात मोठा चढ केला जातोय. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर आपण 3 नंबर जर्सी परिधान केला. कालके क्रीडा मंडळ मांडवकरी संघाचा अनिकेत पिटले एकदम सुरेख प्रयत्न केले जात आहेत. अनिकेतच्या माध्यमातून बरोबरच एक दर्शकदार कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. एक गुडवाट चढाईपट्टू आपण अनिकेतला पाहतोय. त्याच्या माध्यमातून एक दिरंगाची चढाई साकारत असताना आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतलाय. त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर आपण 12 नंबर जर्सी परिधान केलेला खरोखरच एक रामवर्धने पिंपरी संघाचे गुडवाट चढाईपट्टू ज्याच्या माध्यमातून मागील चढाईमध्ये पाहिलेला तर 2 गुणांची कमाई करणारा एक गुडवाट चढाईपट्टू आपण चढाई करता पाहतोय. 5च्या पर्यंत चढाई करत असताना एक दर्जेदार चढाई आहे. डुंबुर्डाई चढाई करता मित्रांनो तिसऱ्या चढाईची मान बनलेली जाते. तिसऱ्या चढाई करता पाहिलेला तर 11 नंबर जर्सी परिधान केले का गुडवाट चढाईपट्टू चढाई करता बरोबर एक दर्शकदार प्रयत्न आपण पाहिला. अथर्वच्या माध्यमातून बोनस कुंडीपणाचा एक दर्शकदार प्रयत्न आपण पाहिला. एक सुरेख प्रयत्न आहे. बोनस कुणाचे पुस्तकाचा विचार केला तर 2 विरुद्ध 1 सर्वस्त्र सामना आहे. चढाई करता पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत बरोबर ज्याच्या माध्यमातून एक दर्शकदार कामगिरी राहिली आहे. असं 2 नंबर जर्सी परिधान केले का गुडवाट चढाईपट्टू चढाई करता बरोबर एक दर्जेदार चढाई आपण पाहतोय. शतची चढाई आहे. पुढे शिंदा गुंडे मिळतात आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतला. त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. 3 नंबर जर्सी परिधान केलेल्या अनिकेत पिटलेच्या माध्यमातून बरोबर या स्पर्धेमध्ये एक दर्जेदार कामगिरी राहिली. असं एक गुडवाट चढाईपट्टू अनिकेत पिटले 7च्या सट्ट्यामध्ये चढाई करत असताना अनिकेत करता पाहिले तर बोनस मात्र अनुसार किती गुणाची कमाई करणार अनिकेत हे देखील पाहण्याजोगं ठरणार. परिषदेत चढाई करता त्याच्या माध्यमातून बरोबर पहिल्या चढाईमध्ये 2 गुणाची कमाई करणारा रामवर्धने पिंपरी संघाचा गुडवाट चढाईपट्टू सुरेख प्रयत्न दर्शकदार प्रयत्न केले जात आहेत. खरोखरच एक दर्जेदार प्रयत्न आपण पाहतोय. कलके देवी संघाच्या खात्यामध्ये वाढवला जातोय. असे कलके देवी मांडवकरी संघाच्या माध्यमातून खरोखरच उल्लेखनीय कामगिरी प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर अथर्वला आपण पाहतोय. खरोखरच एक दर्जेदार चढाई अथर्व गोदिवलेच्या माध्यमातून 6च्या सट्ट्यापर्यंत चढाई करत असताना अथर्व करिता बोनस मात्र असताना सुरेख प्रयत्न देखील केले जात आहेत. गुंडे मिळतात आपल्या प्रांगणामध्ये परतला. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं विनीतला पण पाहतोय. संघाचा संघनायक देखील आहे आणि आपल्या संघाला क्वार्टरफायनलमध्ये दाखल करण्यामध्ये खेळाडू पण विनीत उद्याला चढाई करता पाहिला. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं सोनिकच्या दर्शकदार प्रयत्न विनीतच्या माध्यमातून तर अद्यापर्यंत 2 विरुद्ध 3 चा असलेला सामना पण मैदानामध्ये पाहतोय. बरोबर एक दर्शकदार मॅच आहे. मैदानामध्ये सुरेख प्रयत्न केले जातात. बरोबर दर्शकदार प्रयत्न देखील सुंदर प्रयत्न केला आहे. गुंडे मिळतात आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतला. त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं
3 नंबर जर्सी प्रदान केलेला पडा अनिकेत कुठलेला चढाई करता पाहतोय 2-1-1 च्या सच्यामध्ये चढाई करत असताना अनिकेतला बोनस पत्र उपस्तर आहे किती गुणाची कमाई करणार अनिकेत हे देखील पाहण्याजवळ ठरणार मित्रांनो कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 सामन्यामध्ये खरोखरच कमालीचा खेळ केला या अनिकेतने आणि या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारच्या खेळाची अपेक्षा देखील टाकागोल आहे. सूर्यप्रकाश देखील जातात खरोखर ते दर्शकाला कामगिरी आहे सध्यामध्ये दाखल केला जातोय वाढवला जातोय 4 विरुद्ध 2 चालूचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय तर प्रत्युत्तर दाखल तर अथर्व गोरिवले च्या माध्यमातून या सामन्यामध्ये अद्यापर्यंत एक दर्शकार कामगिरी राहिली आहे असं एक गुणवान चढाईबद्दल आपण अथर्वला चढाई करता पाहतोय. प्रत्युत्तर दाखल 5 नंबर जशी प्रदान केला बरोबर जा ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रत्येक दर्जेदार कामगिरी आहे सामन्याला सुरुवात केली जाते चढाई करता आपण पुढे शिला अथर्व 4च्या सट्ट्यामध्ये चढाई करत असताना अथर्व करता बोनस पात्र उपस्तर या चढाईमध्ये अथर्वला गुण मिळवणं क्रमपात्र असताना दर्शकांना व्यक्त देखील केले जात आहे डबा कोपरा रक्षकाच्या माध्यमातून सर्वात मोठा चूक केले जातोय चढाईमधला एक महत्वपूर्ण गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये देखील वाढवला जातोय पुढचा विचार केला तर 5 विरुद्ध 2 प्रत्युत्तर दाखल 3 नंबर जसे प्रदान केलेला अनिकेत चढाई कधी पाहतोय सुपर टेकलच्या कामी सध्या असतं आहे निदान दृश्य पार केल्यानंतर बिल कार्ड घेण्यात जात आहे या चढाईमध्ये पर्यंत एका गुणाची कमाई केली जाते ऋषिका चढाई करता जर पाहिला तर मागील चढाईमध्ये गेल्या कशी चढाई साकारणारा हा 5 नंबर जसे बंधन केला हा चढाई पटापडा चढाई करता पाहतोय 7च्या सट्ट्यामध्ये चढाई करता असताना एक दर्जेदार चढाई आहे खरोखरच सुरेख प्रयत्न केले जात आहे बोनस गुण मिळण्याचा एक दर्शकांचा प्रयत्न आपण पाहिला आणि पंचांच्या माध्यमातून थम्सअप देखील दिलं जात आहे एका बोनस गुणाची कपाई देखील केली जाते सुरेख प्रयत्न आपण पाहिला तर प्रत्युत्तर दाखल तर या स्पर्धेमध्ये आजच्या सामन्यामध्ये वारंवार चढाई करत असताना आपल्या सगळ्या गुणाची कपाई करून देणारा आपण अथर्वला पाहतोय एक दर्जेदार चढाई आपण अथर्वच्या माध्यमातून देखील पाहिली आहे या सामन्यामध्ये एक सुरेख कामगिरी देखील केली जाते आहे वारंवार चढाई करत असताना पहिल्याच चढाईमध्ये 2 गुणाची कमाई करणार पूर्ण करते गुजबाग चढाईपटू मात्र दर्जेदार कामगिरी केली जाते चालू सामन्याच्या मध्यांतर तर काही मांडवकरी 10 आणि पिंपळी 10 10
मध्यंतरानंतर पुढे शिकत सामन्याला देखील सुरुवात केली जाते. सामन्याला सुरुवात केली जाते. चढाई करता पाहिजे तर आपण अत्यंत पाहतोय बरोबर एक सुरेख प्रयत्न केले जातात. नंतर पुढच्या माध्यमातून सातच्या सत्तामध्ये चढाई करत असताना अथर्व वगैरे पाहिजे तर बोनस मात्र ऑन असणार. या सणामध्ये किती गुणांची कमाई करणार अथर्व हे देखील पाहण्याजोगे ठरणार मित्रांनो. कारण फर्स्ट हाफ मध्ये अद्यापर्यंत 6 गुणांचे आघाडी आबाधित राखण्यामध्ये बरोबर एक सर्वात मुलाचं योगदान होतं अथर्वचं. तुमचा एक गुणवाट चढाईपटू अथर्वला आपण चढाई करता पाहतोय. तर प्रत्युत्तर दाखल जर पडत तर पुणे शिंदा फर्स्ट हाफ मध्ये बरोबर त्याच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये देखील त्या माध्यमातून कुंडी काम राहिली असं आहे का. राम मंदिर पिंपळी संघाचा गुणवाद चढाई करता पाहतोय. या संघाचा इतिहास पाहिला तर रामवर्धनी पिंपळी इथे झालेल्या स्पर्धेमध्ये जे याच्याच घरच्या मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून बरोबर ते उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये जे ते मधला गबसनी घालत असताना आपण या संघाला पाहिलं होतं. तर मांडवकरी संघाचा देखील तशाच प्रकारचा खेळ आपण मांडवकरी गावामध्ये देखील पाहिला. बलाढ्य अशा सुकाई चिंचगड संघावर बात करत असताना या स्पर्धेची देखील जे ते मधला गबसनी घालत असताना आपण मांडवकरी संघाला पाहिलं. आणि या बॉक्स सत्रामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये सेमीफायनल खेळण्याचा मान पटकावणारी हे दोन संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला पाहिजे तर आरतीदेवी मांडवकरी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला रामवर्धनी पिंपळी संघाला आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न केले जात आहेत. दर्शकात प्रयत्न केले जात आहेत आणि पंचांच्या माध्यमातून थम्सअप देखील मिळवले जातोय. बोनस गुणाची कमाई देखील केली जाते. आणि तिसऱ्या चढाई करता आपण पाहिलं तर अथर्व सुरेख प्रयत्न दर्जेदार प्रयत्न आहे. 2 गुणा गलबसते दोन्ही संघांना दुसरा पुकार तिसरा बांधणी पुकार मिळताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चढाई करता पाहिलं तर आपण 2 जबरदस्ती पद्धत केलेल्या खेळाडूला चढाई करता पाहतोय. 5 विरुद्ध 12 सुरेख चढाई या चढाईमध्ये देखील आपल्याला खरोखरच एक सुरेख प्रयत्न एक दर्जेदार कामगिरी केली जाते या स्पर्धेमध्ये. या कालकी मांडवकरी संघाच्या माध्यमातून नक्कीच अजय आणि राहुलच्या गैरहजेरीत संघ खेळत असताना ते 2 खेळाडू त्यामध्ये पाहिले तर अनिकेतचा सर्वात मुलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे अथर्व देखील थोडंसं दुखापतग्रस्त आहे. मात्र या स्पर्धेमध्ये खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी चालली या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीने या स्पर्धेमध्ये उतरलाय. विनीत झुंजब आणि त्याच्या संपूर्ण संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये देखील एक दर्जेदार कामगिरी राहिली आहे. आणि या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारचा खेळ आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न केले जात आहेत. निरंकाशी चढाई देखील साकारली जाते. गुण मिळतात आपल्या प्रांगणामध्ये परतला. तर प्रत्युत्तर दाखल जर पडे तर पुन्हा एकदा अनिकेत पिटलेला आपण चढाई करता पाहतोय. 4च्या सच्च्यामध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार चढाई आहे. चालू सामना संपण्याकरता शेवटचे 5 घंटे निर्णायक 5 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना मूळ संख्येचा जर विचार केला तर 5 विरुद्ध 13 विरुद्ध 5 म्हणजे 8 गुणाची ताजू काकाडी आपण पाहतोय. ते प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर मांडवकरी संघाचा डू स्पेशलिस्ट म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो असा अथर्व गोरिवलेला आपण चढाई करता पाहतोय. एक गुडवाड चढाई पट्ट्यावर आहे अथर्व या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून खरोखर एक सुरेख कामगिरी राहिली आहे. तिसरा बांधणी पुकार असेल काळेश्वरी कलबसते आणि काळीशी डबल बोडकवाडी दोन्ही संघांना तिसरा पुकार. मैदानामधला चालू सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळी देखील सुरेख प्रयत्न केले जात आहेत. दर्शकांचा प्रयत्न आहे. तर 19 विरुद्ध 6 विरुद्ध 19 असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय.
नक्कीच या सामन्यामध्ये विजय संपादित करणारा संघ आहे ना तो उद्याच्या सत्रामध्ये सेमीफायनल खेळत असताना आपण पाहणार. या आधी जर कालच्या सत्राचा विचार काही क्षण शिल्लक असताना एक दर्जेदार खेळ देखील आपण पाहतोय. चढाई करता बरोबर 2 नंबर जास्ती पंधन केल्याची चढाई कुठं आपण चढाई करता पाहिला. पुढील सामन्याकरता तिसरा बांधील पुकार असेल. चालू सामना संपला आणि चालू सामन्यामध्ये पाहिलं ना तर पिंपळी स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचं देखील मनापासून अधिक आभार आहे. आणि या